नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उद्या म्हणजेच 20 ऑगस्ट 2025 बुधवारी मार्केट कशा पद्धतीने मार्केटमध्ये ॲक्शन होऊ शकते आणि कोणत्या इम्पॉर्टंट लेवल्स आपल्याला बघायला मिळू शकतात या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मंगळवारी आज मार्केट 19 ऑगस्ट रोजी मार्केट फ्लॅट ओपन झालं आणि फर्स्ट हाफमध्ये मार्केटने कन्सोलिडेशन केलं. काल मी लेवल दिले होते 24,850 आणि 24,950. हा एक इम्पॉर्टंट झोन दिला होता. टेलिग्राम चॅनलवरती ॲनालिसिस आणि लेवल्स मी एक हँड रिटन नोट्सच्या स्वरूपात पोस्ट करत असतो डेली. तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जाऊन तिथे जॉईन होऊन ते लेवल्स दररोजच्या लेवल्स तुम्ही तिथे चेक करू शकता. तर त्या इम्पॉर्टंट झोनमध्येच फर्स्ट हाफमध्ये मार्केटने कन्सोलिडेशन केलं आणि जेव्हा सेकंड हाफमध्ये जेव्हा 24,950 ही रेझिस्टन्सची लेवल जेव्हा मार्केटने ब्रेक केली तेव्हा आपल्याला आज मार्केटमध्ये जवळपास 25,010 पर्यंतच्या आपल्याला लेवल्स बघायला मिळाल्या. ही एक छोटीशी बुलिश मोमेंट आपल्याला बघायला मिळाली. मार्केटमध्ये मोमेंट स्लो होती, साईडवेज टू बुलिश अशा पद्धतीची मोमेंट होती, पण मोमेंट थोडी आज स्लोच होती. तुम्हाला कॅच करता आली असेल असं मी समजतो. आणि आपण आजच्या व्हिडिओकडे वळूया. आज काय इम्पॉर्टंट लेवल्स असू शकतात ते एकदा चेक करूया. तर तुम्ही बघू शकता सोमवारी आणि मंगळवारी ज्या पद्धतीने प्राईस ॲक्शन झालेली आहे ती एक दोन्ही दिवशी सिमिलर पद्धतीचीच प्राईस ॲक्शन आपल्याला इथे बघायला मिळालेली आहे. तर सोमवारी तुम्ही बघितलं मार्केटने बुलिश मोमेंट दाखवली 25,025 पर्यंत, त्यानंतर एक सेलिंग मोमेंट आणि त्यानंतर एक कन्सोलिडेशन. त्याचप्रमाणे आजसुद्धा मार्केटने एक बुलिश मोमेंट दाखवली ते 25,025च्या आसपासच्या लेवलपर्यंतच, त्यानंतर एक सेलिंग मोमेंट आणि त्यानंतर एक कन्सोलिडेशन. अशा पद्धतीने दोन्ही पण दिवशी सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी एक समान पद्धतीची मुवमेंट आपल्याला बघायला मिळालेली आहे. दोन्हीही दिवशी काल आणि आज एक 25,025च्या जवळपासचाच हाय त्या ठिकाणी लावलेला आहे. तो हाय काय त्यांना ती लेवल काय ब्रेक करण्यामध्ये मार्केटला यश आलेलं नाही आहे, सस्टेन झालेलं नाही आहे. तुम्ही बघितलं सोमवार आणि मंगळवार 18 आणि 19 ऑगस्टचा हाय दोन्ही दिवशीचा हाय जवळपास समान आहे. तर ही एक इम्पॉर्टंट लेवल रेझिस्टन्सची लेवल उद्यासाठी आपल्याला बघायला मिळते. ही इम्पॉर्टंट रेझिस्टन्सची लेवल उद्यासाठी आहे 25,025. सपोर्टसाठी 24,925 ही एक लेटेस्ट आज मार्केटनं जो स्विंग क्रिएट केलेला आहे ही लेवल आपण कन्सिडर करू शकतो सपोर्टसाठी. त्यामुळे उद्यासाठी जो इम्पॉर्टंट झोन आहे तो आहे 24,925 ते 25,025. हा एक जवळपास 100 पॉईंटची रेंज आहे. ह्या रेंजमध्ये आपल्याला कोणत्याही पद्धतीचा ट्रेड प्लॅन करायचा नाही आहे. ह्या रेंजच्या बाहेर जर मार्केट ब्रेक करतं आहे ज्या साईडला त्या साईडला आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा आहे. तुम्ही जर नीट व्यवस्थित बघितलं तर मार्केटमध्ये एक बुलिश प्राईस ॲक्शन आपल्याला दिसते. म्हणजे एक कप अँड हँडल पद्धतीचा पॅटर्न या ठिकाणी एक तयार झालेला आपल्याला दिसत आहे. जर मार्केट फ्लॅट थोडंसं पॉझिटिव्ह ओपन झालं आणि इथे एक टप्पा खाऊन आपल्याला 25,025ची लेवल ब्रेक होताना दिसली, त्यानंतर आपल्याला इथं 25,100 आणि 25,150 ह्या लेवल्स आपल्याला येताना दिसू शकतात. त्याच पद्धतीने हा जो झोन आहे 25,850 25,900 हा झोन सेलिंगसाठी खूप इम्पॉर्टंट झोन आहे. तुम्हाला सांगतो कारण ह्याच झोनपासून ह्याच लेवलपासून मार्केटमध्ये मागच्या महिन्यामध्ये जवळपास 3 वेळा सेलिंग आली होती. सेलिंग आपल्याला बघायला मिळाली होती. इथून आपल्याला सेलिंग बघायला मिळाली, त्यानंतर इथून आपल्याला सेलिंग बघायला मिळाली, त्यानंतर इथूनसुद्धा आपल्याला सेलिंग बघायला मिळाली. तर जवळपास 3 वेळा मागच्या महिन्यामध्ये आपल्याला ह्याच लेवलपासून सेलिंग बघायला मिळालेली आहे. त्यामुळे ही एक इम्पॉर्टंट लेवल्स सेलिंगसाठी आपल्याला लक्ष ठेवायचं आहे. मार्केटने सोमवारी एक मोठी गॅपअप ओपनिंग इथे दिलेली आहे आणि एक मोठी गॅपसुद्धा इथे पेंडिंग आहे. तर मार्केट ती गॅप फिल करायला
कधी ना कधीतरी येणारच आहे. त्यामुळे ह्या गॅपवरती सुद्धा सेलिंग साईडला लक्ष द्यायचं आहे. आता कधी येईल ते काही नक्की सांगता येत नाही, पण मार्केट ही गॅप नक्की फील करणार. मार्केट सेलिंग साईडला तुम्ही जर विचार करत असाल, त्या मार्केट ओपन झाल्यानंतर जर इथे एक छोटासा पुलबॅक घेऊन किंवा टप्पा खाऊन जर ही लेवल ब्रेक करते 24,925ची, तर तुम्ही सेलिंग साईडला प्लॅन करू शकता आणि त्यानंतर आपल्याला 24,850, 24,775, 24,725 आणि 24,675 ह्या लेवल्स आपल्याला मार्केटमध्ये येताना दिसू शकतात. एक पुलबॅक किंवा एक टप्पा पडण्याची वाट नक्की बघा. ह्या होत्या आजच्या निफ्टीचं ॲनालिसिस आणि निफ्टीच्या उद्यासाठीच्या इम्पॉर्टंट लेवल्स. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर त्यासाठी धन्यवाद. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलला जरूर जॉईन करा. तिथे मी ह्या लेवल्स आणि ॲनालिसिस हँड रिटन नोट्सच्या स्वरूपात डेली तिथे पोस्ट करत असतो. लेवल्स सकट